नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत जी अगदी पौष्टिक, हेल्दी आहे आणि मुलांना एवढी आवडेल ना की सँडविच बनवायची सुद्धा गरज नाही. आपण हे सँडविच अगदी ब्रेडपासून सुद्धा नाही बनवले तरीसुद्धा सँडविचसारखेच अगदी छान खरपूस असे बनवलेले आहेत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. हे सँडविच तुम्ही मुलांना अगदी झटपट टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतात आणि ते एवढे आवडीने खातील की सारखं सारखं बनवायला सुद्धा लावतील. चला मग आता रेसिपी बघूया. त्यासाठी एका कढईमध्ये 1 ग्लास पाण्यामध्ये आपण 1 पळी तेल टाकून घेतले. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, जे आपण यामध्ये टाकून घेतलं. लगेचच एकजीव करून 10 मिनिटं आपण छान अशी वाफ काढून घेणार आहे. संपूर्ण पीठ एकजीव झालं की झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. पीठ गार होतं तोपर्यंत एका कढईमध्ये आपण 3-4 पळी तेल टाकले. तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स टाकायचं आणि 1 चमचा आपण अद्रक लसूणची पेस्ट केली होती ती यामध्ये टाकून घेणार आहोत. सगळं छान मंद आचेवर एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर एक मोठी वाटी आपण वाटाणा घेतला, जो स्वच्छ धुवून यामध्ये टाकून घेतला. वाटाणा छान फ्राय झाला की यामध्ये आपल्याला 2 मीडियम आकाराचे बटाटे जे आपण उकळून घेतलेले होते ते यामध्ये स्मॅश करून घ्यायचे आणि सगळं साहित्य व्यवस्थित छान असं एकजीव करून घ्यायचं. बटाटा छान असा मस्त स्मॅश झाला की त्यामध्ये आपल्याला आता चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण थोडे मसाले टाकून घेणार आहोत, ज्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा धनेपूड टाकलं, अर्धा चमचा हळद टाकली आणि सगळं असं व्यवस्थित एकजीव करून घेतलं. त्यानंतर आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत. ती सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. यावेळेस काय करायचं, गॅसचा फ्लेम लोच ठेवायचा, नाहीतर तळाला बटाटे लगेच चिकटायला लागतात. त्यानंतर स्मॅशर घेतलं, ज्याने आपण बटाटे आणि वाटाणे छान असं स्मॅश करून घेणार आहोत, म्हणजे वाटाणे पटकन असे शिजून जातील. त्यानंतर तांदळाचे पीठसुद्धा आपण साईडला गार व्हायला ठेवले होते. आता आपण हे व्यवस्थित असं छान मस्त मळून घेणार आहोत. हा गोळा आपल्याला छान असा सॉफ्ट करून घ्यायचा. त्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून ठेवायचे आहेत. मीडियम आकाराचे करायचे, जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही. सगळे व्यवस्थित आपण गोळे आधीच तयार करून ठेवणार आहोत. त्यानंतर पोळपाट घ्यायचं. पोळपाटवर थोडंसं तांदळाचं पीठ भुरभुरायचं आणि हा गोळा छान असा लाटून घ्यायचा. पुरी लाटतो ना त्याच साईजने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अजून छोटे पाहिजे असेल तर छोटे गोळे बनवा आणि छोटीच पुरी लाटून घ्या. त्यानंतर पुरी छान लाटून झाली की यामध्ये आपण जे सारण तयार केलं होतं ते यामध्ये व्यवस्थित स्प्रेड करून आपण भरून घेणार आहोत. हलक्या हाताने आपल्याला हे सारण छान असं गोल स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरतून दुसरी पुरी ठेवायची आणि असं व्यवस्थित असं सगळ्या साईडने आपल्याला प्रेस करून एखाद्या झाकणाने गोल अशी कट करून घ्यायची आहे. वरतून प्रेस करायची आणि काठवाल्या झाकणाने छान अशी सगळ्या साईडने आपल्याला हे आवरण काढून घ्यायचं आहे आणि गोल मस्त आपलं सँडविच तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान असं सारणसुद्धा भरलं गेलं आहे आणि व्यवस्थित असं गोल मस्त सारण भरून आपण हे सँडविच तयार करून घेतलेलं आहे. दोन्ही साईडने तेल सोडायचं, वरतून झाकण ठेवायचं आणि खरपूस असं मस्त तांबडा रंग येऊस्तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी छान कुरकुरीत भाजायचं, अजिबात जळत नाही. लो फ्लेमवरच भाजायचं, म्हणजे मधलं सारणसुद्धा अगदी छान असं खुसखुशीत होतं आणि खायला तेवढंच टेस्टी लागतं. दोन्ही साईडने झाकण ठेवून आपण व्यवस्थित खरपूस असं सँडविच भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं सँडविच भाजलं गेलेलं आहे. या पद्धतीने सगळेच सँडविच बनवायचे आणि मस्त भाजून घ्यायचे. तेल सोडायचं, खरपूस कुरकुरीत भाजून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी मस्त असे आपले सगळे सँडविच आपण तयार करून घेतलेले आहेत. हे सँडविच मुलं एवढे आवडीने खातील ना की तुम्ही बाहेरून ब्रेड आणून सँडविच बनवण्यापेक्षा अशा पद्धतीने जर घरी बनवलं ना तर त्यांना असं वाटेल की तुम्ही ब्रेडपासूनच सँडविच बनवलेले आहेत. जे मुलं अगदी खायला कंटाळा करतात ना ते मुलंसुद्धा अगदी हे सँडविच अगदी आवडीने खातील. तुम्ही बघू शकता छान मस्त मधून कट करायचं, सँडविचचा आकार द्यायचा. मुलांना कळणारसुद्धा नाही तांदळाचं पिठाचं हे सँडविच बनवलेलं आहे. अगदी खुसखुशीत, कुरकुरीत, मस्त खायलासुद्धा चविष्ट लागतं. आपण नेहमीच काय करतो, बाहेरून वेगवेगळे पदार्थ आणतो आणि ते मुलांना खाऊ घालतो. मुलांना तर ते खूपच आवडतात, पण जर घरच्या घरी अशा पद्धतीने जर हे सँडविच बनवलं ना तर बाहेरून आणायची कधी गरजच पडणार नाही. मुलांना असं वाटेल की तुम्ही बाहेरूनच आणलेलं आहे, एवढं ते आवडीने खातील. सकाळच्या घाईमध्ये टिफिनला जरी बनवून दिलं ना तरी अगदी झटपट रेसिपी आहे. मुलांना तर एवढी आवडेल ना, मोठ्यांनासुद्धा आवडेल. एकदा या प्रकारचा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल.